काय करते का सुंदरी? निवांत बसते. काय पिते? ज्यूस. काय उपवास आहे का तुझा? हा हा. काय खाल्लं का? ज्यूस वरच आहे. खाल्लं. काय? केळी, सफरचंद, डाळिंब, शेंगदाण्याचं लाडू, परत ती साबुदाण्याची खीर, साबुदाण्याची खिचडी. सकाळी चहा घेतला होता, म्हणलं आता ज्यूस प्या. भलताच कडक उपवास केलाय ग सुंदरी. प्रत्येक जणांना असलं जमत नाही तुझ्यासारखं. बरं ती काय खायची इच्छा असेल अजून तर खाऊन घे, तर चक्कर बिक्कर येऊन पडशील पुन्हा माझ्या जीवात. पा नाही ज्यूस पिते ना बरं वाटेल. हॅलो, काय बोलले? आजारी खापला काय? बरं निघते मी. हा ठेव. ऐका की, आपल्याला माझ्या माहेरला जावं लागतंय आजच्या आज. मी नसतो येत. अहो भोले आजारी, त्याला भेटून तर येऊ की. अगं तिकडे खपू दे मला. काय म्हणलं? मला नाही यायचं. चला ना. अहो मासं चारते ना तिकडे जाऊन. मी इतक्या महत्वाचं बोलते, तुम्ही काय त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसल्या? काय खजिना बिजिना आहे का त्याच्यात? अगं खजिनाच आहे. मी काय मोकळा टाइमपास करत नाही. पैसे जिंकतोय पैसे. ती कसं? ते कसं? हे बघ सुंदरी, हे My11 सर्कल ऍप्लिकेशन. यामध्ये चॅम्पियन प्लेयर सुद्धा आहेत. इंडियन T20 लीग सह T20 क्रिकेट फीवर परत सुरू झाले. अगं सुंदरे, यावेळी तू फक्त क्रिकेट मॅच टीव्हीवर बघून आनंद लुटू नको. My11 सर्कल होते फॅन्टसी क्रिकेट खेळण्यासाठी आणि मला बनण्यासाठी. तुझे जरा दिमागाचा वापर कर क्रिकेटच्या. बया पण ते कसं खेळायचं कसं? अगं My11 सर्कल ती फॅन्टसी क्रिकेट खेळणं खूप सोपं आहे सुंदरे. ती कसं? तुला 2 वेगवेगळ्या संघामधून 11 खेळाडू निवडायचे आहेत. त्यांच्या परफॉर्मन्सवरती तुला पॉईंट भेटणार. आणि तुझे जर पॉईंट त्यांच्यापेक्षा म्हणजे तुझ्या प्रतिस्पर्धेपेक्षा जास्त जर असतील तर तुला My11 सर्कल वरती क्रेझी बक्षिसे जिंकणार तू. पण My11 सर्कल वरतीच का? अगं सुंदरे, इंडियन T20 लीग सह My11 सर्कल ॲपवर सर्वात मोठं बक्षीस म्हणजे 1 करोड रुपयाचं आहे. तू सुद्धा My11 सर्कल वरती 1 करोड रुपयाची विजेता बनू शकते. हो बया, मी My11 सर्कल तुला VVS लक्ष्मण सारख्या दिग्गज क्रिकेटपटू सोबत हेड टू हेड खेळण्याची संधी देखील देते. लक्ष्मण त्याची टीम तयार करणार. त्याच्या टीमला जर तू हरवलं तर तू 5 पट रोख बक्षिसे जिंकू शकते. अगं बया, लय मस्त आहे बरं का. तू जर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून ॲप डाउनलोड केलं किंवा तू जर माझा कुपन कोड वापरला YT2022 डिपॉझिटला वापरल्यास तुला फर्स्ट डिपॉझिट वरती 20% एक्स्ट्रा कॅश भेटणार. म्हणजे तू जर 1000 रुपये जमा केले तर तुला 1200 रुपये रिअल कॅश मध्ये भेटणार आणि तू तुझ्या ती स्पर्धासाठी पण वापरू शकते. अगं बाई, मी पण डाउनलोड करणार. अगं मग वाट कसली बघते सुंदरे? आता डाउनलोड कर, कारण डाउनलोड केला आजच्याच तर तुला आहे ना 1500 रुपये असा वेलकम बोनस भेटणार. लयच भारी बाई. तर मग जा बरं लवकर डिस्क्रिप्शन मध्ये जा, डाउनलोड कर आणि यूज कर माझा कुपन कोड YT2022 आणि मस्त पैकी स्पेशल फायदे मिळव. होय. बरं ठीक आहे. ती माशाचं काय म्हणत होती? बरं, मी माशी तिकडे बनवते, माहेराला जाऊ. भोले आजारी हो. बरं ठीक आहे. चल पण मासा चालते बाबा. चल चल. मैं सपनों में इसके खो गया और मैं दीवाना हो गया. ए सुंदरे थांब. काय? पिशवी बॅग मी काय गाडा वय काय वज वाहणार? हा एवढं माझ्या मोकाने दिलंय आणि तू चालली म्हशी हलगटावानी पुढं तोंड घेऊन. ही पिशवी घ्या कांदी. मासा कुणाला खायच्यात? मलाच खायच्यात. मग पिशव्या बी तुम्हीच घ्यायच्या. अगं सुंदरे, माशाचं फक्त निमित्त आहे. तुझ्या बोल्याला बघायला चालू आहे. अगं तुझ्या माहेरला सासरवाडीला मास खायला चालू आहे का? तुम्ही येत होता का? नव्हतं ना येत. मी तुम्हाला म्हणलं मासा चारते, तेव्हा कुठं तोंड घेऊन निघाला लाळ घोटत माझ्या मागे. लाळगुटीत म्हणजे मी काय कुत्रा का लाळगोट्याला? मला सासरवाडीला यायच नाही. मला मास पण नको. तूच मास का? तूच सासरवाडीला. मला यायचं नाही. माझा अपमान करते. अहो असं काय करताय? आता अजिबात अपमान करत नाही. लय मानाचा गडी आहे ना तुम्ही. चला, अजिबात अपमान करत नाही. तुम्हाला मासा चारते, तुमच्या नरड्यात तोच मासा कोंबते. पुढे नदीवर गेलं का नाही आपण मासा घेऊन जाऊ. पिशव्या घे आधी. मासा घेते या. घे पिशव्या. घ्या की पिशव्या. मी नसतो घेत. घरी गाडी काय नसते पुसून ठेवायला घेतली का हो तुम्ही? मला मायाला चालत घेऊन चाललाय, तोंड घेऊन सांगा पिशव्या घे म्हणून. अगं पेट्रोल एवढं महाग झालंय, पैसेच राहिले नाहीत गाडीत पेट्रोल टाका म्हणून चालत चाललोय. मग व्याजाने पैसे काढायचे, मग पेट्रोल टाकायचं, मग मला बाहेरला घेऊन जायचं. याजानीच पैसे काढून गाडी घेतली, अजून कवर याजाने काढू पैसा? उचल पिशव्या. मी नसते उचलत पिशव्या, मला चालत घेऊन चालला ना. जर पिशव्या नाही घेतल्या मग मी मासा बी नसते चालत. चल घेतो. आयला सका
काय पुण्य केलं तर असली बायको भेटली मला काय माहिती. काय म्हणला? काय नाही, चल पुढं रस्त्याने. कुत्री तू डावशील, नीट का चल. जरा दमाने चल, मोकळी चालली आहे ना तू, दमाने चल. माया बोकाने सगळं वजन दिलंय. तुमच्या पायात काय जीव बिव आहे का नाही? चला पटापट. रिक्षावाला इथं, रिक्षावाला आहे. चल रिक्षावाल्याला विचारू, तू जातो. ड्रायव्हर कुठे आहे? ए दादा, ओ पाहुणा, ए भैया. काय बहिर झाले का काही? ए रिक्षावाल्या, अरे कधी जायचं तुझा यो खटारा? हे तुमच्यासारखा कचरा भरल्यावर जायचंय. मग माझ्या बायकोला बरं पहिला आधी, इले मोठा कचरा आहे. कोण म्हणलं? अगं तो म्हणला कचरा भरल्यावर, म्हणजे मग तू कचरा ना तुझी सोय करायला नको. पांडा वहिनी तुम्ही इथं? अरे किसन्या तू तू इकडे काय करतोय? मी काय नाही, पण कुठे चाललो वहिनीला घेऊन? अरे ते कंपनीत चाललोय जरा. म्हणजे कुठं? अरे जिथं हे अवजार तयार झालं तिथं चाललोय. मग सासरवाडीला चाललोय बाबा, लय वैतागलोय मी. तुझा रिक्षा आहे ना? चल मला सासरवाडीला अहो सोड. भाऊजी, ही कधीपासून धंदा चालू केला तुम्ही? कसं सांगू तुम्हाला? काय सांगू नको, काय सुद्धा सांगू नको. मी लय वैतागलोय किसने. हे बघ, मी सगळ्या गोष्टीला वैतागलोय. मला पहिलं सासरवाडीला नेऊन सोड. चल. यार कोण रडतंय? 5,000 रुपये भाडं होईल. 5,000 रुपये. हा? 5,000 रुपये भाडं? अरे काय रिक्षा चालवतो का विमान चालवतो? त्यापेक्षा ट्रॅक्टर मध्ये बसून जायला आम्ही. हा? जावा. काय जावा? नाही 10 रुपये देतो. 10 रुपये? अरे 10 रुपये तुला कोण नेतं रे? मी नेतो, तू माग बस. ए, जमत नाही अजिबात, आपल्याला परवडतच नाही. हा अरे किसन्या, ह्याची सोय करतो घे. हो का? 2 करणार ना? 2 करतो. चल 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 चल, चला वहिनी चला बसा. अहो भाऊजी, तुम्ही दारू पिऊन ही गाडी चालवून कुठं नेऊन मला धडकवलं तर मी कशी बोलू? वहिनी म्हणजे तुम्हाला माझा विश्वास नाही का? विश्वास नाही त्याच्या आवाज कपडेच काढतो बस, कपडेच काढतो. विश्वासाचा आणि कपडे काढण्याचा काय संबंध? काय पण बोलतो. त्याचा विश्वास नसला तर ठीक आहे, माझा तुझा विश्वास आहे. गाडीत बस, मी लय वैतागलोय. बसा चला, बसा बसा गाडीत बसा बसा चला. तरी पिशव्या 7 वेळा मलाच घ्यायला होती. माग टाक. लय कटाळा आला त्याला, पण जरा लवकरच बसलो. रस्ता सुपरीत त्याला आपल्याला रायडर म्हणतात. रायडर पाण्या चल उतर, सासरवाड्या आली तुझे. ए बेवड्या, इकडे इकडे चल क्वार्टर बघू क्वार्टर. तुझ्या बापाने गाडी चालू केली नाही अजून, तर उतर म्हणतो मला. हा? अरे बस केला का? तुला पाहिजे बस लवकर. बस काय कुठल्या ह्याचा विश्वास ठेवलाय मी पण. बसून दे चल. जरा चला, रेडी का? चला. दमाने जाऊ दे रे. ए विश्वास आहे का त्याच्याला? उड्या हम तुम्ही. हाय हाय हाय, चल चल चल. जमते असेल तर की जरा असे. अरे जरा दमाने जाऊ दे की. अरे ए बेवड्या, अरे हांडेल धर की, दार कुठं पितो? ए पांड्या, त्याच्या आला विश्वास आहे का ना माझ्यावर लागा तुझा? त्याच्या आईला मी बाल्यांचा ड्रायव्हर राहिले. पांडा मी अमिताभ बच्चन पाशी कामाला होतो. पांडा पहिल्या दिवशी गेलो, दुसऱ्या दिवशी गाडीला मारून हाकायला मला त्याने लागा. काय रे? काय म्हणजे? मी रिक्षा ड्रायव्हर. हा. त्यांनी दिली ना मला मर्सिडीज चालवायला. हा. मी रिक्षा सारखा असं चालू करायला गेलो आणि त्याचा दांडाच वरला घेरचा. मी गेअर बॉक्स पांडा माझ्या हातात आला गेला का मग पांडा, तरी तुला सांगतो मला त्या गेअर बॉक्स ताणू ताणू हाणला लागा मला. त्याच लायकीच आहे तो. नीट चालव आता रिक्षा. चालवा तो पांडा त्याच्या लागा. पुढं खड आहेत बघ. नाही काय होत त्याने. पुढं खड्यातला का नीट चालवला का? नाही काय होत. अरे दमाने.
बोललो की बेवड्या भोकाची हा अयो अहो लागलं तर नाही ना तुम्हाला? लागलं नाही लागलं कस काय नाही लागलं? कस काय नाही लागलं मग काय लागायला पाहिजे होतं का अहो म्हणजे ही पॅन्ट तर फाटली आणि कस काय मध्ये नाही? अगं ती स्टाईल दलिंद्रिया बोड्याच्या ए, बस बस तुझ्या बापाने गाडी चालवली होती का चोखलं ते गतरोध घालता मोठा बस चल जीव घेतो का तुला तर तेवढंच पाहिजे चल नीट चालव गाडी होय ब्रेक दाब हा दाब तू बस बाबा पुढे माशावाल्या पैसे गाडी थांबव हा. गाडी आली पुन्हा अरे कृष्णा आता माशावाला तिथं राहिला ना गाडी थांबव अरे माशावाला माग राहिला तुला गाडी थांबव म्हणलेलं कळतं का नाही हा ए सुंदरे जा मासे घेऊन ये माझ्याकडे पैसे नाही. पैसे नाही तर माशावाल्या का दात पडून द्यायचं काय जा माझ्याकडे पण पैसे नाही तर मासे घेऊन या मासं तुम्हालाच खायचं होतं ना मग या की घेऊन. बळ जातं पांढा काय तुमची भांडणं राहू द्या मला तिकडे गेलं तू कोट्याचं काम करणार आहे ना हा करतो ती मासेवाला का नाही हा. माझा जिगर मित्र आहे जिगर हा सांगतो? हो अरे आम्ही दोघं संघ गोट्या खेळायचो मी आज सुद्धा तुम्हाला फुकट मासे देणार ते फुकट बर ठीक आहे आलं घेऊन या 5 किलो आण पाच का हा. आलो लगेच घेऊन बरं झालं पैसे नाही घेऊन आले. फुकटचे फुकट भेटतात ना. फुकट गावलं आणि बापल्याक धावलं. मग मामा कसं आहेत मास 80 रुपये किलो आहे 80 रुपये किलो 80 काल 40 घेतलं 40 ने अरे तुला घ्यायचं असलं घे नाही तर घेऊ नको अरे उद्या बोंबील खातोय घरी जा मग कसं गोडा लावतो बघतो की तुला व्यासा बस लवकर गाडीत बस लवकर तू जायला मासं चोरलं वाटतं यांनी जायला बघतो जाता जायला मासं चोरलं आई घाली आणि त्याच्या आईला गोडात लावतो आता त्यांनी मासं चोरून नेल्यात त्याला सुट्टीच देत नाही आता खलासच करतो त्याला आई घाला पळून गेला अयो लय रस्ता खराब बाबा. अरे ते पल्ला नसता तू पण ते ह्याच्या पल्ला जाऊ दे हे पिशव्या घे. अयो दर ही पिशवी घे. हा मास त्याचं ठेव बरं का आता काय माझ्याकडे देत आहे? पिशवी घे की एखादी तरी. बर घेतली चल. बर किसन हा हितवर आलाय बरं तर चल सासरवाडीला मास खाऊन जाऊ बाबा. नको तेवढं क्वार्टर दे माझं मला जाऊ दे बाबा इथनं भाडे क्वाटरी बरोबर खाणं जरा थोडा चकना मास देतो चल ना. आणि रिक्षा मग रिक्षा राहू देत ही तिकडं चिलारीत राहते तिकडं तुझं चिलारीत रिक्षा गुतल्यावर नाही निघायचा बाहेर. पण तिथं क्वार्टरचं काम करावं ना तर तो सांगतोय चल चल हे चल ग. कृष्णा आली असते तुझी रिक्षा इकडं. नसते आली त्याच्या तुझे सासरवाडीच भिकार चोट आहे अरे किती पण भिकार छोटा असू दे पण माझा सासरवाडीत लय वट आहे खरं. तुला माहिती का. अरे मी आलो म्हणलं की मास काट कोंबडी कुत्री सगळी कापून ठेवतात. हा? हा माझ्या एवढं वट अख्ख्या जिंदगीत कुणाचा नसल. ह्याचं होईल ना अरे सगळ्याची सोय होती. तुला सांगतो माझं गेल्या गेल्या असं स्वागत करणार कुणी कुणाचं केलं नाही. गावात कोण बोलल्या पांढरा आता आऊट झाला वहिनी संपलं तुम्ही आता दुसरं लगीन करा हा नंतर पण मी नवरीच्या शोधात आहे बरं का बघा आपलं चोळलं तर मी मारायला लागलो तू दुसरं लग्न बोलल्या तुला सुट्टी ना आता मी आला तू यायला माझं घर काय बसून देत नाही गाव असंच ओळख ठेवते ते काय माहिती
आजारी होता ना आजारी होता ना मग इथं काळ तोंडात ख्रिस गेल सारखा बॅट बॉल कस काय खेळतोय अहो ही भाव नाही माझा मग अहो आमच्या कुत्र्याचं बी नाव आम्ही बोला ठेवलं आजारी तिकडे बघा तोंड करून तुझ्या आईला म्हणजे तुमचं रेशन कार्डच बाधित आहे का अरे सगळ्या घरादाराचा स्क्रू ढिलाय तुमच्या तरी म्हणलं पण मला काहीच नको मी जातो माझा अपमान होतोय सासरवाडीत तुझा अपमान होतो भाड्या मला इथं तू मासं खाय आणलंय मी मासं खाल्ल्याशिवाय जात नाही आणि ह्याचा बंदोबस्त कर नाहीतर मग 5,000 रुपयाची रिक्षाचा हप्ता अहो मास खाऊन मग जा घरी दे 5,000 रुपये मग त्याला हा मास खाऊन अहो मग मास बनवू ना त्याच्या नरड्यात मास ठसू म्हणजे 5,000 वाचते ना आपलं बर बर भाड्या 5,000 रुपये तयार ठेव ठीक आहे जा कर जा मास मी करू मग काय मी येऊ का तिथं कापू लागायला जा लवकर मास कर जा हा ते मास तू बनवते मास सासरवाडीत काहीतरी ठोके जावायचे तिथं आलो मास खायला मास मला अर्धी येतो की चल तिकडं ह्याच्या आयला सका मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम बुलाने को आयला मस्त गलाच भरला लागला मग सुंदरी तिकडं मास करते तर आपण आपला बेत फत्ते करू आयला पोंच्या तुझ्या मित्राने मास फुकट दिला विशेष गोष्ट आहे होय रे पण मला एक कळ नाही सांग ते तुझा मित्र मागे का पळत होता रिक्षाच्या ते मला अजून 5 किलो मास घेऊन जा पांढरा अजून एवढा दिलदार मित्र होता का बर बर पण ते कोयता घेऊन का पळत होता ते माशाचा कल काढतो म्हणला कल हा पण किसनराव मला असं वाटतं तू शिव्या देत होता मी ऐकलं र ते शिव्या देत होता लागा कारण अरे पण आम्ही जिगर दोस्त लंगोटी यार ते आमचं चेष्ट असंच असतं रोजचं काय घडते दोस्ती तुमच्या त्याला मास खायला आणायचं असतं का नाही बरं जाऊ दे आता जाऊ दे मला माहिती तुला दुःख वाटत असेल त्याला बोलवलं नाही त्यावेळेस आपण त्याला नक्की बोलू मला वाईट वाटलं पांडा त्याला मी बोलावलं नाही एक काम कर जास्त लांब नाही हितच राहू दे पांडा राहू दे नको मग एक काम कर चल पी चल वेळेस बोलू पुढच्या वेळेस बोलव चेस कर असं ते कर शेर लहान कसं सांगू मास चोरून आणलं होतं ते काय म्हणला पांडा 1 नंबर बेत केला बरं का तू चल आपण त्याच्या आईला असं का किसन हे जनावर कुठं आलं तुम्ही अरे दारू नाही बोल्या ते अमृत आहे अमृत नाही दारूच आहे तुमचं थांबा बोल्या अरे बाळा ते दारू नाही ते अमृत आहे अरे ती अमृत आहे बा ती पेलं ना माणूस गोरा होत तू काळा गोरा होशील गोरा व्हायचं का ना तुला खरं होत आहे अरे बोल्या ते दारू म्हणजे पहिल्या दाराचं अमृत आहे अमृत जादू आहे ती जादू त्याच्या आईला माझी 5 एकर कशी गायब झाली मला कळलंच नाही चालू केल्यापासून आणि तू काय चीज आहे गोरा होशील चल थांबायचं नसतं कर सुरू दाजी हा बोल मी तुमचा लाडाचा मेवना आहे ना हा लाडाचा मेवना आहे माझा मग माझा एक मुका घेते बरं झालं हे मुखामध्ये शब्द वापरला नाही तर मला असं वाटलं माझा घे म्हणलं माझ्या बत्त्याच गुल झाला ना काय तोंड्या तुझं तोंड डुकराच्या गांडीवाने तुझा मुका घेऊय मी माझ्या ऐवजी ही तर तुमची मेवणी असते तर मग कसा गोट्यात घेतला असता ए
काय तोंड अरे मेहुणे एक वेगळी गोष्ट आहे. तिचं तोंड कसं पालीच्या पोटावनी पांढरा शिपट असणार आणि तुझं तोंड हा अरे मी नसतो घेत मुका मग माझंच का घेत नाही किसन अरे दाजी का घेत नाही माझा ए पांडा अरे त्याच्या तोंडाचा गेलाय तर गांडीचा घे पण लवकर घे पिसळ येड्या बोकाचा चढले त्याला घेतो 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 तिकडे तोंड कर आता कसं भारी वाटलं बर पण ती जाऊ द्या तुम्ही माझ्या संग किती वर्ष झालं संसार करताय पांडा तू हे संग लगीन कधी केलं ह्याच्या संग नाही लगीन केलं ह्याच्या बहिणीचं बोल की काय तोंडात माझ्या बहिणी संग काय पण माझ्या संग काय एकच ती लय वर्ष झालं संसार करतो कार पण काय विचारलं तेव्हापासून तुम्ही माझ्या किती कारखाने हाणला मला अरे बोल्या मी प्रेमाने मारलं लगा तुला माझा तसं तुझ्या खूप जीव आहे म्हणून प्रेमाने मारत होतो तुम्हाला वाटलं काय तुमचं एकट्याच माझ्यावर लय प्रेम आहे माझं तर तुमच्या हो काय लय प्रेम आहे आता तरी इथं होतं कुठं गेलं ओ मास बनवलेत कुठे जाऊन बसलाय तुम्ही या की जेवायला लवकर सुंदर लवकर खेकला अरे खेकडा नाही मासा केलाय मासा बरोबर असते लवकर ससा अरे गिन्याने गेलेल्या मास बनवलेत मास माग ना ससा कुठून आला दातीच क्या माझ्यासाठी खावा अरे पण बोकाच्या ताजी तुझा जीव असला तर एखादा उखाणं म्हणून दाखव बरं उखा नाही हे काय बायको काय माझी नाही पण मन म्हणतो की दाजी पित्राच्या पराठीत खेकड्याचं तुकडा माश्याचं तुकडा आहे ती खेकड्याचा नाही बोल असू द्या पित्राच्या पराठीत माशाचा तुकडा खबर करा इकडे आणि हे मासा भरून इकडे काटा गुतला माशाचा काटा आहो त्यांच्या नरड्यावर बुक्की घाला बुक्की हा बुक्की घाला निघला पाडा निघला अरे मुंडी बाजूला काढाली ह्याला जरा मुंडी बाजूला काढाली गेला खाली पांडा आता सकाळी सकाळी पण कुठल्यावर सकाळी पण गुतल्यावर मला मासा खायला आणलं इथं सासरवाडीला होय काय नरड्यात माझ्या नरड्यात मासा काटा गुतला इस गेम में वित्तीय जोखिम की संभावना शामिल है और इसकी लत लग सकती है। कृपया जिम्मेदारी से और अपने जोखिम पर खेलें।